study in law college for LLB 3 years. My husband also thalassemia major and I am also thalassemia major. Namra? And she is Meera. She is the youngest one in Mumbai. Hello. TWS. She is actually very tired because they have come by bike. Yes, yes. Krish? My name is Krish Verma. I am studying second year BCA in Akash? माझं नाव आकाश मसने आहे. उल्हासनगर राहतो. मी 10वी शिकलोय आणि माझं मेडिकल स्टोर आहे. एंड जो सर है वो एक्चुअली मंगल के फादर है एंड मंगल रिसेंटली गॉट मैरिड एंड शी शिफ्टेड टू गुजरात सो दैट्स व्हाई शी इज नॉट एबल टू कम ओवर थॅलेसेमिया मेजर आईकडे दोन्ही होते आणि त्यानंतर कसं 2 वर्ष झाली त्यानंतर पप्पांना मम्मीला कळालं नाही की असं काही असू शकतं. मग नंतर त्यांना ट्रीटमेंट केली तर एकाएकी मी चालत पण नव्हते. मग त्यांनी असं माहिती पडलं की थॅलेसेमिया आहे म्हणून. पहिली दिदी होती पण तिचं पण माहिती नाही पडलं आणि ते एक्सपायर झालं. मग 15-15 दिवसाचं ते चक्र चालूच झालं आणि ते बोलायला गेलं की थॅलेसेमिया म्हणजे ना म्हणजे लहानपणी असं मुलांना त्रास होतच नाही मुळात. लहानपणापासून जर मेडिसिन वगैरे व्यवस्थित प्रॉपर केले नाही वडिलांनी तर मुलं पुढे जाऊन काय ना काही त्यांचं ते लाईफमध्ये करू शकतात. पण एक वेळ इथे अशी की 40च्या आसपास किंवा 35+ केलं तर त्या मुलांची इम्युनिटी थोडी कमी होते. जशी माझी आता झाली. पहिले मी खूप हालचाल वगैरे करायची पण आता जास्ती करू नाही शकत नाही जमत दम लागतो. मग ते लहानपणापासून एकदम प्रॉपरली ट्रीटमेंट झाली ना तर व्यवस्थित मुलं आपले एन्जॉय लाईफ करू शकतात. आणि आता माझे जे फ्रेंड्स आहेत ते CA आहेत ते आता कोण कोण काय म्हणजे चांगल्या चांगल्या पोस्टवर पण आहेत मोठ्या मोठ्या पोस्टवर. हा आजार आहे म्हणून घाबरायची गरजच बरोबर. गुड. मस्त. लाईफ एकदम चांगली जगू शकतात आणि त्यांचं खेळणं वेळणं सगळं ते करू शकतात. एज्युकेशन आणि मेडिसिन आणि खाण्यावरती मेन लक्ष दिलं पाहिजे. आता माझे पप्पा 2001 मध्ये गेले आणि आता 16 मध्ये माझी मम्मी गेली. मी भावासोबतच राहते. भाऊ आणि बहिणी त्यांच्यासोबतच आहे. तू आता व्यवस्थित आहेस? हा तशी मी ठीक आहे फक्त जास्ती दगदग नाही होत. दगदग नाही फक्त नॉर्मल व्यवस्थित. नॉर्मली मी घरातल्या घरात व्यवस्थित असते. मेडिसिन वगैरे टाइम टू टाइम घेतलं ना तर काय नाही. आणि कधी मध्ये जर ड्रॉप झालं तर मग विकनेस वगैरे जाणवतं मध्ये. भैया जी आपसे बात करूँगा. आपने नाम क्या उसका? मिराज शेख. निरार जी. उसके बारे में बताइए कुछ तो. खेलने में हर एक चीज़ में एकदम सही है. कब इसको जब 3 मंथ की थी तो मालूम पड़ा था इसके बारे में ऐसा ऐसा है. 2 दिन से मतलब ब्लड चढ़ा है लेकिन एकदम सही रहेगा. लेकिन जिस दिन ब्लड चढ़ाने जाते उस दिन थोड़ा नर्वस फील थोड़ा अफसोस. एज अ पेरेंट करके आपको तो नर्वस होते हैं पर आप भगवान से तो दुआ करते होंगे अच्छी हो जाए. बट ऐसा क्या है आप दोनों के इसमें क्या ऐसा होता है कि जल्द से जल्द वो अच्छा हो जाए? बस यही घर वाले पूरे बस दुआ करते हैं कि कैसे भी करके कुछ भी हो क्योंकि डॉक्टर से भी बात चल रही है डोनर वगैरह लगता है. हम लोग बहुत ट्राई करते हैं. तो 2 साल बाद ही होता अभी 2 साल की इसका भी जो बोन मैरो भी होता 2 साल के बाद ही होता उससे पहले नहीं चल रहा है. बस अभी ऊपर वाले के हाथ में कुछ डोनर मिल जाए मैच मिल जाए ऐसा कुछ हो जाए तो बाकी तो सिर्फ वो एक दिन जो रहता है ना हॉस्पिटल का वो थोड़ा सिर्फ वो एक दिन. बाकी आप इसको बोलो खेलेगी लगेगा ही नहीं कि इसको कोई बोलेगा बीमार 15 दिवस कळत पण नाही की असं काही प्रॉब्लेम आहे. 15 दिवसाने हॉस्पिटलला गेले की हा ब्लड वाढायचं एवढंच. तो हम लोग भी कोशिश करें जल्दी से जल्दी हो जाए. तुझ्याबद्दल आता सांग मला. तुझं एक्झॅक्ट 4 मंथ की थी तब से मेरे को थैलेसीमिया है. आज मैं 27 ईयर ओल्ड हूँ. मुझे कोई प्रॉब्लम नहीं है. ऐसा लगता भी नहीं है मुझे कोई देख के भी नहीं बोलता है कि मैं बीमार हूँ. एवरी 15 डेज में सिर्फ एक ट्रांसफ्यूजन लेना है. चिलेशन प्रॉपर होना चाहिए और नॉर्मल से भी बेटर हम लाइफ जीते हैं.
लाइक कोई बोल नहीं सकता है हाँ। देख के हमको कि कोई प्रॉब्लम है, लेकिन बचपन से अगर मम्मी पापा ने ट्रीटमेंट अच्छे से दी है तो एकदम प्रॉपर, डरने वाली बात नहीं है। डरने वाली बिल्कुल बात नहीं है। और मिशिंग फैक्ट्री भी सपोर्ट करती है और हमको एक लगता है कि हाँ कोई सपोर्ट सिस्टम है। अभी मेरे डैड भी नहीं है, मेरी मॉम है सिर्फ, लेकिन कैसे एकदम सपोर्ट सिस्टम एक लगता है। एवरी 15 डेज में ट्रांसफ्यूजन लेना है और एवरी 15 डेज के बाद फिर नॉर्मल हो गया ऐसा। Yes. और कोई प्रॉब्लम किसी पण- किसी जागी असं वाटतं की कोणतरी आपली फॅमिली Family मेंबर मोठं कोणतरी उभं आहे आपल्या पाठीमागे. Yes, आपकी yes. बात हम दे तो कहती है, मतलब वो तो अल्लाह का ये है कि आप अच्छा है, आप मस्त इश्क वाले। एक आप बताइए इसके बारे में। इसके बारे में तो वो हमको सबर देती है वाह, कि बहुत अच्छी। आप तुम फिक्र कुछ मत करो। टेंशन मत लो। Yes. मैं ऐसा कभी कभी सोचती हूँ क्या मालूम तेरे से कोई शादी करेगा या नहीं करेगा, तेरी आगे की जिंदगी कैसी होगी। कोई जरूरत नहीं है शादी की, कोई जरूरत नहीं। मैं बहुत एक्टिव, मैं मेरा खुद सब कर सकती हूँ, ऐसा बोलती हूँ। हालांकि हम लोग की ये कंडीशन इतनी अच्छी नहीं है, इसके अब्बा गैरेज में काम करते हैं, इसमें हम लोग को गोली नहीं मिल रही थी, तो हम लोग ने 2 महीने उसको गोली भी नहीं दी। लेकिन फिशिंग वाले बहुत मतलब बहुत अच्छे खुद से फोन support करते करते हैं और गोली देते हैं बुलाकर। अभी बीच में भी 1 महीने की हमको गोली दी है, कोई टेंशन बहुत नहीं। तू सांग ना तुझ्याबद्दल आता 20 वर्षाला झाले तसं मला काही म्हणजे असं काहीच वाटतच नाही की मला थॅलेसेमिया हाय करून, कारण की सगळे दिवस माझे नॉर्मलच जातात. मी सगळं खेळतो, क्रिकेट खेळतो, फुटबॉल खेळतो, म्हणजे असं कधी वाटलं नाही की मला काय हायच होतं. आणि सगळे बाकीची सोसायटी पण नॉर्मलच बिहेव करते माझ्यासोबत, असं कधी वाटलं नाही मला. आणि आता तू म्हणजे आता हे तुम्ही एकत्रच असाल, ही तुमची फॅमिलीच आहे. हाँ, प्रत्येकाची दुःख या बोलतो ना आपला एक साथ ही करते. एक ही ट्रैक पे चल रहे हो सर. चल रहे हैं. कैसा लगता है सब अपन एक साथ, कैसा लगता है? बहुत अच्छा लगता है, उनका दुख हम समझ सकते हैं, वो हमारा अपना समझ सकते हैं। ॲक्च्युली थॅलेसेमियामुळे ना सर आम्हाला एक म्हणजे लाईफटाईम फ्रेंड्स पण भेटतात. म्हणजे आता आपल्या इथे जे लहानापासून जे पण फ्रेंड्स राहतो ते कधी काय कारणामुळे दुसरीकडे जातात किंवा कोणत्या कोणाचं लग्न झालं, मैत्रिणी असेल केवळ असतील तर ते लोक जातात तिकडनं किंवा त्यांना जावं लागतं. पण आमच्या सेंटरमध्ये जे पहिल्यापासून जे आमचे फ्रेंड्स असतात ते अजून आहेत. अजून पण म्हणजे ते एक लाईफटाईम आमचे फ्रेंड्स पण भेटतात आणि तिथे जातो असं वाटत नाही. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये जातो किंवा काय तर त्याला मला भेटण्याची ओढ मग अजून हे होते. मग वाटत हमरा की एज 23 है, आज तक अभी अल्लाह का ऐसा है कि अभी तक उसको एक मर्तबा भी हमने एडमिट नहीं किया, कोई प्रॉब्लम नहीं, वो अच्छी बात है. कोई प्रॉब्लम नहीं। और अभी फेरेटिन भी कम हो गया उसको। ह्याचं नाव काय? आकाश. तुझ्याबद्दल काय ते 2 शब्द, कारण का मी मागच्या वेळेला पण आलेलो तेव्हा आपण भेटलो. हा, बोल. मी आकाश मस्ती लक्ष्मी. मला असं काही वाटत नाही का मला असं त्रास आहे म्हणून. मी आणि माझी मम्मीच राहते, मी सगळं गेल्या वर्षी लग्न झालं. माझं किराणा शॉप सकाळी उठल्यावर दुकान, फक्त एक त्रास फक्त दवाखान्याचा जायचं असेल तेव्हाच, दुसरं काहीच नाही. दवाखाना नियर बाय है कि कैसा, किधर जाना हम पड़ता लोग है? घाटकोपर जाते ओके, हैं। घाटकोपर में समर्पण सर. ओके, समर्पण पड़ता अपना ये ना मेट्रो के ब्रिज के बाजू में ही है ना वो जहाँ. हाँ. अभी चेंज हो अभी गया, change वो हो गया, साइड। वो साइड. तुमच्याबद्दल काय? तुम्ही कोणाबरोबर? अच्छा लग्न. मुलगी आहे, त्यांना मोशन चालू ओके ओके चालेल. म्हणून तिला आणलं. कालची अपडेट चढवलं. ओके. मोशन चालू झालं म्हणून हा बाप आहे. काही करतो. ऐसा लगता नहीं आपको? ती एकदम हुशार आहे, एकदम बोलते, एकदम डान्सला, हँडरायटिंग, ओके. अभ्यासामध्ये एकदम हुशार आहे. शाळेमध्ये पहिला नंबर मारते, खूप हुशार आहे. हम लोग तुम्ही? कर्जत में रहते अच्छा कर्जत से. हैं, कर्जत से। कर्जत से आहे. सब दूर दूर रहते हो? पता नहीं पर हम कर्जत से। कर्जत से आहे. नाही, नाही. हा? तुम्ही कुठून? हे माझी बहीण मुलगी आहे. अच्छा 6 वर्ष 7 वर्ष चालू आहे तिला. आम्हाला 6 महिने असताना कळलं ते जे हॉस्पिटलमध्ये. आम्ही BMCला कामाला आहे. अच्छा BMC मध्ये. तर मॅनेजरला देतो आम्ही. खूप ॲक्टिव्ह आहे.
शिक्षणामध्ये पण खूप हुशार आहे. कोरोनामध्ये आम्हाला खूप त्रास झाला. कोरोना काळामध्ये तिला कोविड झालं होतं, तर गावाला आम्ही ब्लड विकत घेतलं आणि त्याला ब्लड दिली. गावाला पुढे छान तिथे काय आम्हाला ब्लड तिथे काही भेटलं. आता आम्हाला इथून मदत भेटते. आम्ही नायरजवळ राहतो. आम्ही नायर तर मला इथे येऊन आता मी फर्स्ट टाईम आहे माझं. यांचं वय बघून आणि त्यांच्याकडून असं ऐकून मला खूप आनंद वाटला किंवा लाईफ जास्त आहे. म्हणजे खूप आनंद वाटला मला. खूप म्हणजे खूपच एकदम म्हणजे आनंद, म्हणजे मनातून जो हे होतं ते सगळं निघून गेलं. सगळं खूप आनंद वाटला हो. मला इथे येऊन. म्हणजे मी खूप खुशी आहे तुमचं आजच्या दिवस तरी. किंवा मला ऐकायला भेटलं की थैलेसीमावाल्यांना पण 40 वर्ष 50 वर्ष काही नव्हतं. काही तुम्ही रडू नका. बरं, एक गोष्ट सांगा. पहले नहीं था, चार उम्र बढ़ गई है. पहले बहुत कम था, 20-22 ऐसा होता. अभी 50 तक आ रहा है. बस ट्रीटमेंट जो आपकी है, जो दवाई है वो मम्मी रेगुलर. करे ये देखो कितने 1 साल की है, मेरी बेटी 24 साल की है. आपकी जो दवाई है वो रेगुलर करनी चाहिए. नहीं मिलती है तो ऐसी संस्था वाले आपको सहयोग कर रहे हैं, तो कोई डरने वाली बात नहीं है. बहुत से लोग खड़े हैं. फिर वो क्या उसको कैसे मिला मैं भी बोल रही हूँ. आप उनसे तुम्ही सांगा, दिदीबद्दल सांगा. छोटीबद्दल. ती किती खेळते तेवढं एन्जॉय आहे. आपली लाईफ आहे, आपण आपली लाईफ जगायची. तिचं माझं एवढंच म्हणणं आहे. कारण आपण सगळं फेस करतो ते आपल्याला मेरी माहिती. बेटी बोलती है, खूब enjoy किसी को करती है. अटैक आएगा तो वो अभी चले जाता है. तो हमारी लाइफ तो Very हम good जी है. रहे ये हैं. बहुत बढ़िया, ये बहुत बढ़िया बात. ये हिम्मत की बात होगी. वो जी रहे हैं ना, वो उनकी लाइफ कितनी वो अपन को नहीं पता. लाइफ भी बहुत बढ़ गई. मेडिसिन वगैरह काफ़ी अच्छी आई है मार्केट में. काफ़ी एज बढ़ी है. मैंने दादा रडू नका, कारण का हे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये साथ में थे हम लोग. डॉक्टरने चांगल्यापैकी इलाज केला व्यवस्थित. नहीं कोई बात नहीं. बिल्कुल वो उसी के लिए है. वो उसी के लिए बैठे. मदत केली त्यांची नावाचं मला सांगितलं. नाही बाबा, काय गडबड नाही. तर माझ्याबरोबर इकडच्या द मिसिंग फॅक्टरीचे ज्या ऑर्डिनेटर आहेत, जे इकडचं जे सगळं प्लॅनिंग सांभाळतात, माझ्याबरोबर आहेत. आपका नाम? इरम. इरम जी, मुझे बताइए कि एग्जैक्ट ये जो थैलेसीमिया क्या होता है और आप इधर आने के बाद उनको कैसे हेल्प करते हैं? ओके, सो थैलेसीमिया जो है ये एक ब्लड डिसऑर्डर है. इसमें ऐसा होता है कि बच्चे के अंदर ब्लड बनता नहीं है और आयरन लोड जो है वो ज़्यादा हो जाता है. तो इसमें बच्चे को जो है वो हर 15 डेज में ब्लड चढ़ाना पड़ता है और ये जो है ये डायग्नोज विद इन 3 months to 6 months हो जाता है. सो जिनको ऐसे डायग्नोज इतना अर्ली होता है तो हम उनको थैलेसीमिया